आपले चॅनल आपला आवाज कोकण 24 तास। लवकरच होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून काम करूया असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे। वर्ष कुठे असतात, काय करतात, उदय सामंतकडे कामाला किती येतात हे पत्रकारांना देखील माहिती आहे। पण पत्रकार सापडण्याचे आमचं दुर्दैव आहे। आता काही फोटो देतो, कधी कधी माझ्याकडे कामाला येतात ते, तर ठीक आहे, त्यांचं वैयक्तिक काम असतं, ते जेव्हा अडचणीमध्ये असतात। माझा एक स्वभाव आहे, जेव्हा विरोधक अडचणीत असतो त्यावेळी त्यांना मी मदत करतो। आमचे दिनेश शेठ बसलेले आहेत, दिनेश शेठ मला अनेक वेळा सांगतात हे तुम्ही करू नका। मी दिनेश शेठला पण अनेक वेळा सांगितलं की विरोधक ज्यावेळी आपल्याकडे येतो त्याचं आपण काम करतो, ते तो कुठेतरी अडचणीत असतो म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे येतो, तर त्यांचं म्हणणं असतं की परत काम झाल्यानंतर विसरतो, विसरला तर विसरू दे। म्हणून सांगितलं की जो कोण असेल त्याच्या कर्माचा तो, त्याच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही। आपण एक संघपणानं रत्नागिरीकर म्हणून सगळ्यांनी मिळून आमच्या महायुतीच्या पाठी उभं राहावं हीच विनंती करण्यासाठी या बैठकीला मी उपस्थित आहे। कदाचित प्रचाराची सुरुवात प्रभाग क्रमांक 5 मधून झाली अशी समजा। निवडणुकीचा उमेदवार सगळे बहुतेक इच्छुक उमेदवार इथे उपस्थित आहे। पक्षाकडून ज्या कोणाला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची उमेदवारी दिली जाईल त्याचे सर्वांनी मिळून काम करावे असे भावनिक आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी आयोजित संपर्क मेळाव्यात बोलताना केला आहे। शीतलताई आहेत, शिल्पाताई आहेत, वैभवीताई आहेत आणि कोण आहेत, हे सगळे आमचे इच्छुक उमेदवार आहेत। पण त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे तुमच्यापैकी एकालाच तिकीट मिळणार आहे। रत्नागिरी नगरपालिका अशी काही वैशिष्ट्यपूर्ण नगरपालिका नाही की 5 जणांना मी उमेदवारी देऊ शकतो। त्याच्यामुळे त्या सगळ्या हसतायत, याचा अर्थ एकाला तिकीट जरी दिलं तरी त्या सगळ्या खुश असणार आहेत, कारण आम्ही सगळे एकत्र कुटुंब म्हणून काम करतो। इथं नगरसेवक देखील 3 पदासाठी इच्छुक आहे, त्याला देखील माहिती आहे की दोघांनाच तिकीट मिळणार आहे। नवीन काही स्कीम अजून निवडणूक आयोगाने काढलेली नाही की उदय सामंतचा मतदारसंघ आहे म्हणून एका प्रभागात एका पक्षाचे 2 उभे राहू शकतात, त्यांना देखील एकेकाला तिकीट मिळणार आहे। पण आम्ही निर्णय घेतलाय, आम्ही एका कुटुंबामध्ये राहतो, एका पक्षामध्ये काम करतो, ज्या कोणाला उमेदवारी मिळेल तो आपल्या कुटुंबातला असं समजून सगळ्यांनी त्याला साथ द्यायची, हा निर्णय महायुतीच्या सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे। तीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे। अनेक लोक आता 15 दिवसामध्ये येतील, अनेक लोक आयुष्यात तुमच्याकडे न बघणारी तुमच्याकडे बघतील, आयुष्यात कधी तुमच्या मदतीला न येणारी लोक आता तुम्हाला भविष्य देतो म्हणून सांगतील। पण या सगळ्या नौटंकीचा आपण विचार करावा एवढीच विनंती तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करतो। 2 दिवसाच्या सांगण्यावरनं एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमला, त्याच्यावर एक निष्कर्ष मी काढू शकतो, कुठच्याही भविष्यवाण्याची आवश्यकता नाही। या दोन्ही जागा आम्ही जिंकलेल्या आहेत, त्याच्यामुळे या 2 जागा आजच माझ्या पदरात आहेत। पण जेवढी 2 जागांना मतं पडतील तेवढीच नगराध्यक्षाच्या उमेदवाराला पडली पाहिजे। पक्षाच्या माध्यमातून जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल त्यांचे वर्षभरात चांगले काम केले नाही तर त्याचा राजीनामा घेतला जाईल असा सज्जड इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे। आणि व्यासपीठावरच्या मंडळींना देखील सांगतो, मला एकच द्या असं जर माझ्या कानावर आलं तर ती निवडणूक होऊन जाईल, पण नंतर माझ्याबरोबरच काम करायचं आहे। त्याच्यामुळे महायुतीचं जे पॅनल ठरेल, महायुतीचा जो नगराध्यक्ष ठरेल त्याला पॅनल मतदान करून घेण्याची जबाबदारी देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आहे। माझ्यासाठी डावा कोण आहे, उजवा कोण आहे, याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काम करायचं आहे, ही भूमिका व्यासपीठावरच्या मंडळींची असली पाहिजे। आणि रत्नागिरीकरांना अजून एक शब्द देतो, जे नगरसेवक निवडून येतील, जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून येतील आणि 1 वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्ताने मी स्वतः घेतली आहे। 1 वर्षाचं नगरसेवकांनी काम केलं नाही, त्या नगरसेवकांना राजीनामा द्यायचा, भले पोटनिवडणूक लागली तरी चालेल, ती पोटनिवडणूक आपण लढवू, पण अकार्यक्षम नगरसेवकाला याच्या पुढे रत्नागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत, आमच्या महायुतीमार्फत फार काळ टिकू देणार नाही। कारण शेवटी बांधील आम्ही तुमच्याशी आहोत आणि जे नगरसेवक वागतात, जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची कामं करतात त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतात। त्याच्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी आपण 1 वर्षामध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत, आम्ही 1 वर्षामध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत, हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणुका घडवल्या पाहिजेत। आणि हा दिलेला शब्द आम्ही रत्नागिरीकरांच्या शेकडो लोकांच्या समोर देतो। जर तुमच्या प्रभागातल्या 2 नगरसेवकांनी
तुम्हाला अपेक्षित काम केलं नाही तर अशाच गर्दी तुम्हाला येऊन सांगा की तुम्ही जी मागणी केलेली होती नगरसेवकांना मतं द्यायची ती आम्ही दिल्यानंतर तुमचा नगरसेवक काम करत नाही, त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हा देखील शब्द प्रचाराच्या सुरुवातीला सगळ्या नगराध्यक्षांना या ठिकाणी मी देतो. सगळ्या इच्छुक उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. 15 तारखेपर्यंत तग धरा ही देखील विनंती करतो. नाही तर आजच एक अनुभव जो आलाय तो देखील उमेदवारांना सांगतो. बघा माझ्या अडचणी आपोआप दूर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.